गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर खरंच आजचा ब्लॉग ना खूप स्पेशल आहे. म्हणजे खरंच आता काय बोला ना, त्या दिवशी माझ्या बहिणीचा रिझल्ट होता, पण उद्या माझा रिझल्ट आहे 10वीचा. त्यामुळे आता माझ्या भावाने मी आता बसले जरा उद्याचा दिवस वेटिंग करीत. तर तरी क्षणाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो. खरं वर्षभर खूप अभ्यास केलेला आहे, मी लय मेहनत केलेली आहे वर्षभर. आता बघू उद्या काय होतंय. टार्गेट तर मी 80च्या पुढेच ठेवले. बघू आता काय होतंय. आपण कशाला पण मी म्हणतो नाही तिथे जायचं दाटायला. गरज आहे का काय काय गरज आहे का पण पडल्या हा. हे बघा ही आयुष्यभर सगळी कागद गोळा करीतच बसलेली. बारीकपणापासून लागलेली सवय कॅडबरी चॉकलेटचे कागद वैध जपून ठेवायचे आहे का नाही. आता गेली की ना कपडे बरं तुला काय 2 शब्द बोलायचेत का? बरं बोलू शकतो तू. बरं आमच्या दादाचा उद्या रिझल्ट आहे. बरं तो रडतच नाही. लाईट मध्ये आणि बोल आता. आमच्या दादाचा रिझल्ट आहे. बरं तू रडत का नाही? उद्या दुपारी 1 वाजता रिझल्ट लागणार आहे. आपण डायरेक्ट आता उद्या भेटू. आता नुसत्या बातम्या ऐकायला मिळणार 10वीचा रिझल्ट आहे 10वीचा रिझल्ट आहे का नाही. तर काय अजून 23 तास 13 मिनिट बाकी. डायरेक्ट आता आपण उद्या भेटूया. दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ही बातमी बघा. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ही बातमी बघा. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी, कारण उद्या 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल लागणार आहे. याआधी आपण बघितलं 12वीचा निकाल अगदी काही दिवसांआधीच लागलेला आहे. मात्र आता उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल लागणार असल्याची या क्षणाची सर्वात मोठी काय आता आम्ही उठले, आंघोळ वगैरे करून खाल्ले बिल्ले, आता जरा बसले. सकाळ काय करायचं तसं पण टाईमपास असतो दिवसभरात. म्हणल्यावरती दिवसभर टाईमपास करायचं. आता अजून रिझल्टला 3.5 तास 3.25 तास बाकी. आता आपण डायरेक्ट भेटूया 1 वाजता. काय म्हणतात इफ यू मोमेंट्स लेटर असं असतं ते, कळलं का? परत मग इफ यू मोमेंटेड. अरे कहना क्या चाहते हो? वाह ऐकत तर नीट झाले. इफ यू मोमेंटेड. A few moments later. फक्त 5 मिनिट बाकी. कसा नंबर? व्हिडिओ काढते ते चालू त्यांचं काय असेल ते. आता आपल्याला काय बघायचं काय माग काय घेऊ? फटाके घेऊ का दांडके घेऊ? 2 तास 15 सेकंदात काय आणू? फटाके आणू का दांडके आणू? सतत दिवस आले इथे. राम राम राम. शेअर केलं टेन्शन आलंय त्याच्यापेक्षा. माझं नाही, मला नाही. शेअर के होईन का पास? कुठलं बाहेर पटाक बघू बघू. Mom.
हॅलो बोला की हां हां मामा काय वाटलं असेल किती वाटलं 70% 70-75 नापस दांड के गिरे दांड अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे। लेकिन एक सेकंड बाबू किती 85 कंग्रॅच्युलेशन ग्रेट सक्सेसफुल पर्सन थैंक यू सर। गुड चकुले टार्गेट ठेवलंच होतं मी चकुले टकले 85.80 चकुले टार्गेट पाहिजे जळकी कुठे ती जळकी अभी मजा आएगा ना भिड़ो। जळकी आली जळकी जळकी चकुलीपेक्षा 20% जास्त बरोबर का बरं गाईज माझा रिझल्ट आलेला आहे तर मला 85.80 पडले. तर याच्या मागे मी खूप कष्ट केलेले आहे वर्षभर. म्हणजे सुरुवातीला माझं एवढं काय टार्गेट नव्हतं की असं पाडायचे एवढे पाडायचे तेवढे पाडायचे असं काहीच नव्हतं. पण जेव्हा लास्ट म्हणजे एक्झाम जवळ आली ना, परीक्षा जवळ यायला लागली ना, तसं मी ठरवलं मला 80च्या पुढंच जायचं. म्हणजे 80पर्यंत तरी जायचंच, 80 क्रॉस करायचीच. आणि त्याच्या दिशेने मी कष्ट करत गेलो आणि तसं फळ पण भेटलं. बाबा कष्ट केलं ते कष्टाचं फळ आहे माझे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हां, आणि तुम्हाला किती मार्क्स पडले होते 10th ला किंवा 12th ला मला सांगायला विसरू नका, नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.